नमस्कार, मी वैद्य स्मिता देशमुख, संगमनेर, स्त्रीरोग तज्ञ. ब्रेस्ट सीए म्हणजे गर्भाशयाचा कॅन्सर, स्तनांचा कॅन्सर ही जी समस्या आहे तर ती आजकाल जास्त आढळून येते. म्हणजे प्रत्येक 27 ते 30 स्त्रियांमागे 1 किंवा 2 स्त्रियांना ब्रेस्ट कॅन्सर ही समस्या आढळून येत असते. तर हे आजकाल कशामुळे झालेले आहे तर चेंजिंग लाईफस्टाईल आणि आयुर्वेदानुसार काही परिचर्या सांगितलेल्या आहेत. म्हणजे गर्भिणी परिचर्या असेल, रजस्वला परिचर्या असेल, म्हणजे पाळीमध्ये काही नियम सांगितलेले आहेत पाळायला, ते जर नाही पाळले तर स्त्रियांमध्ये असे समस्या दिसून येतात. त्याचबरोबर सुतिका परिचर्या म्हणजे आफ्टर डिलिव्हरी नंतर काही नियम असतात. म्हणजे जसं की 1.25 महिना अंगाला तेल लावणं, मालिश करणं, बाहेर न जाणं, एसी फॅनच्या हवेत न बसणं, हे जर आपण व्यवस्थित नियमित नाही केलं तर निश्चितच नक्की पुढे जाऊन गर्भाशयाचे विविध आजार, स्तनांचे कॅन्सर हे होत असतात. बऱ्याच स्त्रियांना काय होतं की आफ्टर डिलिव्हरी ब्रेस्ट मिल्क येत नाही किंवा ब्रेस्ट मिल्क असूनही ते स्तनपान करत नाही. स्तनपान न करणं हे सुद्धा स्तनांच्या कॅन्सरचं एक मोठं कारण आहे. त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच डिलिव्हरी नंतर स्तनपान करा, म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन हा धोका होतो तो होणार नाही. म्हणजे ह्या 3 परिचर्या सांगितलेल्या आहेत, ह्या जर तुम्ही 100% फॉलो केल्या तर नक्कीच तुम्ही गर्भाशयाचे विविध आजार आणि स्तनांचे आजार ह्यापासून दूर राहू शकता. तर ह्याची स्तनांच्या कॅन्सरची लक्षणं काय असतात तर स्तनांमध्ये काठिण्य उत्पन्न होणं, तिथे रेडनेस येणं, तिथे शूल उत्पन्न होणं, तिथे सूज येणं, ब्रेस्टमध्ये पफीनेस येणं, फुलनेस येणं, टेंडरनेस येणं, त्यासोबतच जे निप्पल्स असतात ते इन्व्हर्टेड होणं, निप्पल्स मधून सिक्रेशन येणं, अशी वेगवेगळी लक्षणं दिसून येतात. ह्यासोबतच काही स्त्रियांमध्ये पाळीमध्ये सुद्धा अनेक बदल दिसून येतात. म्हणजे जी महिन्याला पिरियड्स यायला पाहिजे तर ते उशिरा येतात, ते पेनफुल्स असतात. ह्यासोबतच स्तनांमध्ये गाठी निर्माण होतात, कधी एका स्तनांमध्ये किंवा कधी दुसऱ्या स्तनांमध्ये, अशा वेगवेगळ्या स्त्रियांमध्ये, रुग्णांमध्ये आपल्याला आढळून येतो. पण प्रत्येक वेळी स्तनांमध्ये गाठी असणं म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर आहे का तर नक्कीच नाही. ब्रेस्ट कॅन्सर आहे हे ओळखण्यासाठी काही विशिष्ट तपासणी असतात. तर त्यामध्ये सोनोमॅमोग्राफी म्हणजे स्तनांची सोनोग्राफी ही जर आपण केली तर नक्कीच आपल्याला त्याच्यातून कळतं की ब्रेस्ट कॅन्सर आहे का नाही. त्यासोबतच रक्ताच्या काही चाचण्या असतात आणि जर आपण वेळोवेळी स्तनांची काळजी व्यवस्थित घेतली तर आपल्याला अर्ली डिटेक्शन करता येतं. त्याच्यामध्ये स्तनांचे आकार किंवा स्तनांमध्ये गाठी आहे की नाही हे आपण नियमित जर तपासलं, स्तनांची स्वच्छता ठेवली, गर्भाशयाची स्वच्छता जर ठेवली तर नक्कीच हा आजार आपण टाळू शकतो. त्याबरोबरच जर तुम्ही आहारामध्ये काही विशिष्ट आहार आयुर्वेदाच्या सल्ल्यानुसार घेतला, आपली जी लाईफस्टाईल आहे तर ती चेंज केली, म्हणजे बऱ्याचशा स्त्रिया आजकाल नोकरी करतात, त्याच्यामुळे जे व्यवस्थित नियम आयुर्वेदाने सांगितलेले आहेत तर ते पाळले जात नाही. हे जर तुम्ही जवळच्या वैद्याकडून पाळले गेले तर नक्कीच तुम्ही ह्या कॅन्सरच्या आजाराला टाळू शकता. काही महिलांमध्ये स्तनांमध्ये गाठी उत्पन्न होतात, तर अशी एक रुग्ण माझ्याकडे आली होती, तर तिनं 3 वेळा ब्रेस्ट मध्ये गाठी असल्यासाठी ऑपरेशन केलं होतं. पण आपल्या आयुर्वेदिक औषधांनी, अभ्यंतर औषधं असतात, काही लेप असतात, तिथे पत्रपोटली असते स्थानिक, तसेच जलोका उपचार असतात, हे सर्व तिनं केलं आणि पंचकर्म केले तर तिच्या ह्या गाठी पूर्णपणे कमी झाल्या आणि तिला प्रत्येक महिन्याला जो रजस्त्राव व्हायचा तर त्याच्यामध्ये पेन उत्पन्न व्हायचा, गाठी असल्यामुळे स्तनांमध्ये कडकपणा यायचा, तिची रोजची कामं ती व्यवस्थित करू शकत नव्हती. पण तिने 3 ते 6 महिने ट्रीटमेंट घेतली तर ती आज पूर्णपणे बरी झालेली आहे. त्यासोबतच कॉलेज गोईंग स्टुडंट असतात तर त्याच्यामध्ये पण आपल्याला हा आजार दिसून येतो. अशीच एक 20 ते 22 वर्षाची मुलगी होती, तर तिच्या ब्रेस्टमध्ये खूप कडकपणा होता. तिची लाईफस्टाईल खूप चुकीची होती, म्हणजे ती भूक लागली तरी चहा प्यायची आणि सकाळी उठली तरी चहा प्यायची, म्हणजे चहाचं प्रमाण तिचं खूप होतं. तर तिच्या आहारातले काही बदल सांगितले, तिला पण पत्रपोटली बसती हे पंचकर्म केलं, त्याच्यानंतर तिचाही आजार पूर्णपणे बरा झाला. आणि काही स्त्रियांमध्ये 50 वर्षानंतर हे आजार दिसून येतात. मग तुम्ही जर स्तनांची काळजी व्यवस्थित घेतली, अर्ली डिटेक्शन केलं, आपल्या आरोग्याकडे वेळीच लक्ष दिलं तर हा आजार लवकरपणे बरा होऊ शकतो. आणि ह्याविषयी जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्की श्री विश्वगंधा आयुर्वेदिक हॉस्पिटल येथे कनेक्ट होऊन ह्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ शकता. धन्यवाद.